आरोपपत्रामध्ये विष्णू ब्रेक नंतर माझ्या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तरुण मनाला भुरळ पडावी असं चरित्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं आणि त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रवासाविषयी आपण संवाद साधतोय। इतिहासकार लेखक विश्वास पाटील यांच्याशी आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया। खरं तर गेल्या काही दिवसात आपण इतिहासाशी संबंधित कॉन्ट्रोवर्सीज बघतोय। म्हणजे आता आपण ज्या आग्र्याच्या प्रसंगाबद्दल बोलतोय त्याच्यावरून सुद्धा एक वाद झाला। चित्रपट आल्यानंतर पुन्हा वाद आपण अनुभवतोच आहे सगळे। हे वाद नक्की म्हणजे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये काही इतिहासाशी संबंधित वेगळ्या गोष्टी असतात म्हणून होत आहेत की काय, म्हणजे कारण काय आहे? इतिहासाचं असं एकच पुस्तक की हे प्रमाण आहे अशा पद्धतीचं नसल्यामुळे होत आहे। मी तुम्हाला सांगू का की लोक IQ माहितीवर खूप जातात। IQ माहितीवर जातात, अभ्यास करत नाहीत, नीट वाचन होत नाही, हेच त्याचं मुख्य कारण आहे। म्हणून मला असं वाटतं की जय शिवाजी महाराज, जय संभाजी महाराज जे म्हणतात त्या माझ्या सर्व मित्रांनी किमान एक 10 किल्ले चढून उतरून पाहिले पाहिजेत। म्हणजे त्याशिवाय शिवाजी महाराज म्हणजे काय प्रतिमा होती, काय त्यांचं शौर्य होतं किंवा कुठल्या प्रकारचं शिखर होतं हे आपल्याला कळणार नाही। त्यांचे 350-400 किल्ले आहेत, किमान एक 10 किल्ले तरी तुम्ही चढून उतरून बघा। फक्त रायगडावर जाऊ नका, त्या जोगाने सोय करून ठेवलेली आहे म्हणून रोपवे आहे आणि कॅमेरा बरोबर असला म्हणजे रायगडावर झुलत झुलत जाऊन यायला किती वेळ लागतो। तर त्याच्याऐवजी तिथं झुलण्याऐवजी तुम्ही राजगड चढून दाखवा ना। एकेकाळी तुम्हाला सांगतो, हा रोपवे व्हायच्या आधी ते साबिर शेख असे काही थोडे नेते सोडून कोणी त्या रायगडाकडे जात नव्हतं। तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आपला इतिहास हे काळजापासून आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी। पण तो इतिहास जो आहे वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये विभागला गेलेला तोही एक मुद्दा आहेच ना। नाही, असं काही नाही, बरेचशा मुद्द्यावर एकमत आहे लोकांचं। आणि ज्याला समजा आता याचा मानुचीचा पुरावा असेल किंवा साकीर मुस्तैद खानचा असेल, हे आपल्याला ताडून पाहता येतं। शिवकालीन पत्र आहेत, संभाजीकालीन असल पत्र आहेत, त्या पत्रातला पुरावानी हे आपल्याला पाहता येईल। फक्त असं की भडक डोकं न ठेवता लगेच उठा, जाळा, पेटवा हे जे आहे किंवा काही बरळा। मग ते परवा कोणी बोललं ना की शिवाजी महाराज तुमचे पळून गेले होते, अरे काय बोलता तुम्ही? हा एवढा पुण्यप्रतापी राजा दुनियेला पळवून लावणारा ते कसे पळून जाणार? पण आपण काहीतरी बडबडतो आणि समाज स्वास्थ्य बिघडवतो, हे खूप वाईट आहे। शेवटचा प्रश्न जो हायपोथेटिकलच आहे, त्यामुळे त्याला एका मर्यादेच्या पलीकडे काही फार अर्थ नाही। पण जर संभाजीराजे त्यावेळेला सापडले नसते, औरंगजेबाच्या त्या सगळ्या कारस्थानामध्ये त्याच्या हाती लागले नसते, तर पुढचा महाराष्ट्राचा इतिहास कसा झाला असता? हे आपल्याला हे मान्य करावं लागेल की तेच सांगतो की संभाजीराजे हे अतिशय प्रागतिक विचाराचे होते। आज आपल्याला मुंबईचं महत्त्व कळते, त्यावेळेला त्यांना महत्त्व कळलेलं होतं। आणि म्हणून एप्रिल 1684 मध्ये मुंबईचा जो गव्हर्नर होता केजवीन, यांच्याकडून त्यांनी मुंबई विकत घेण्याचं ॲग्रीमेंट केलेलं होतं। एक्झिक्युशन फक्त झालं नाही। बीरवाडी नावाचा आजही किल्ला आहे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये, त्या बीरवाडीच्या किल्ल्यावर त्यांनी ते ॲग्रीमेंट केलेलं आहे। ते 6-7 पानाचं ॲग्रीमेंट शिल्लक आहे। पण सुरतेच्या इंग्रजांना कळलं की मुंबई संभाजीराजांच्या हातात जाते, म्हणून त्यांनी मुंबईकरांना सावध केलं की एकदा मुंबई संभाजीराजांच्या हातामध्ये गेली की संपूर्ण किनारा त्यांच्या हातामध्ये जाईल। त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळात छोट्या प्रमाणावर का होईना धरणं बांधायचा प्रयोग झाला। म्हणजे विशाळगडच्या बाजूला हिंदू धर्मानुसार वाहतं पाणी अडवायचं नव्हतं, पण तिथे काही शेतकरी म्हणाले की आम्हाला पिकं जळतायत, आम्ही काय करायचं? महाराज म्हणाले बांधा। तर छोट्या प्रमाणावर का होईना धरण बांधायचा प्रयोग हा संभाजीराजांच्या काळात झाला। शिवाजी महाराजांनी गुलाम पद्धतीचा धिक्कार केला, मोगलांना कळवलं की गुलाम वगैरे करू नका। संभाजी महाराजांनी बघितलं की कोकणातली किंवा घाटावरची मुलं हे काही चाचे पळवून नेतात
आणि परदेशात नेऊन त्यांना विकतात. म्हणून कायद्यानं गुलामांच्या विक्रीला बंदी घालणारा पहिला राजा म्हणजे संभाजी राजा होता. हे त्यांचं सोशल कॉन्ट्रीब्युशन तुम्ही लक्षात घ्या. किंवा देहू आळंदीवरून ज्या पालख्या पंढरपूरला जातात त्यांना राजकीय संरक्षण देणारा पहिला राजा म्हणजे संभाजी राजा होता. तर संभाजी राजा आणि मला दुर्दैव हे वाटतं की मराठी नाटककारांनी संभाजी महाराज म्हणजे कुठल्या तरी बाईच्या माडीवर तुळसा गजरा हौसा गाणी वगैरे गात ऐकत बसलेले आहेत. मी नेहमी म्हणतो की संभाजी महाराजांना तेवढा वेळ नव्हता तर मराठी नाटककारच खोटा त्यांचा ड्रेस घालून बायांच्या माड्या धुंडाळत होते. संभाजी महाराजांना वेळ नव्हता. उलट संभाजी महाराजांनी आपली धर्मपत्नी येसूबाई यांना सखी राज्ञी जयती असा किताब दिला. आणि आजच्या भाषेत बोलायचं झालं तर रायगडच्या चीफ सेक्रेटरी म्हणजे येसूबाई साहेब होत्या. म्हणजे स्त्री जातीला एवढी वरची पायरी देणारा हा महान राजा होता. म्हणजे गुलामी असो स्त्रियांचा उद्धार असो किंवा समुद्र पर्यटन असो जहाज बांधणी असो. एका वेळेला 40 मैल पोर्तुगीजांचं समुद्र किनारा त्यांनी पेटवून दिलेला होता आणि स्वतःची हे केलेली आहे स्वतःची जहाज बांधणीचा मोठ्या प्रमाणावर प्रयोग केलेला आहे. केझविन चर्च जानेवारी 1684चं पत्र आहे. त्यानं लंडनच्या राजाला म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला लिहिलेलं आहे की मुंबई आम्ही कशी बशी सांभाळतोय पण अलिबागजवळ संभाजी राजा 30,000ची फौज घेऊन आमच्यावर दबाव आणतोय. म्हणजे सर्व दृष्टिकोनातून संभाजी महाराज हे खूप प्रागतिक होते. आणि तो दुर्दैवी प्रसंग घडला नसता तर हिंदुस्थानला एक म्हणजे फार म्हणजे काय म्हणूया त्याला मौर्य काळातला मौर्य युगातला जसा राजा मिळाला एकापेक्षा एक तसे म्हणजे हे सवाई शिवाजी सुद्धा झाले असते. एवढं त्यांच्यामध्ये ताकद होती. पण दुर्दैवानं एखादा वृक्ष मध्येच मोडावा तसं त्यांचं आयुष्य हे फंद फितुरीमुळं गद्दारीमुळं असेल किंवा औरंगजेबाच्या दुष्टाव्यामुळं वयाच्या 32व्या वर्षी त्यांचं आयुष्य संपलं. पण मला यातून या दोघांचा विचार करताना लोक व्याख्यानाच्या वेळेला सुद्धा तरुण मला विचारतात की या दोघांकडून काय शिकावं. मी त्यांना नेहमी सांगतो की राष्ट्रासाठी समाजासाठी साफल्यपूर्ण आयुष्य म्हणजे काय याचा जर धडा घ्यायचा असेल तर तो शिवाजी महाराजांच्याकडून घ्या. आणि राष्ट्रासाठी प्रसंगी कुर्बानी कशी करायची शहीद कसं व्हायचं मृत्यूचा मुका कसा घ्यायचा हे शिकायचं असेल तर संभाजी महाराजांकडून शिका. म्हणजे या दोघा पिता पुत्रांचं जे